हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावरदी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धैर्न मुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचल व्रतज अद्वैत भाव पटताहित बुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्त भगवान् अवतीर्ण एवं श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुत्यं जो आनंद सत्य प्रकाश इभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण ये ममिरविती देवी कुबेर ही तैशेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय जाचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या ज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्राणी स्वयं ब्रह्म मीची असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ति कारणे भजावा राम
तो मीची आहे आत्मा आप्तकाम तरी नमन कवना करावी म्या. सकाळी चिंतन झालं आपलं विहित कर्म निषिद्ध कर्म. जे शास्त्राने सांगितलं नाही ते जो आचरण करीत असतो ते निषिद्ध कर्म असतं. आणि जे शास्त्र सांगत असतं ते कर्म करीत असतो ते विहित कर्म असतं. म्हणून शास्त्राने जे सांगितलं ते आपल्याला मान्य पाहिजे. शास्त्राने महाराज म्हणतात शास्त्राने सांगितलं हे राज्य टाकून दे तरी ते टाकून द्यायची काय पाहिजे तयारी पाहिजे. शास्त्राने सांगितलं हे विष घे तरी आपली शास्त्रावर इतका काय पाहिजे विश्वास पाहिजे. म्हणजे श्रुती माऊली. श्रुती काय आहे जगाची माऊली आहे. आणि त्याच्यापुढं मग संचित क्रियामानाने प्रारब्ध. म्हणून हे जीवाच्या मागं लागलेले इथं संचितातून हे देह मिळाला आहे प्रारब्ध. आणि इथं क्रियामान होत असतं आणि क्रियामानातून पापपुण्य तयार होत असतं. म्हणून त्या पापपुण्याला आता काही साधारण पाप असतं आणि काही असाधारण पाप असतं. आणि त्याला प्रायचित्त शास्त्राने सांगितलेलं असतं. नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायचित्त असे शास्त्राने दिलेले हे लावून. काही नित्य कर्म असतं काही नैमित्तिक निमित्त मात्र कर्म केले जातं. नित्यकर्म असतं स्नानादिक जेवणादिक ही नित्यकर्म आहेत. आणि काही नैमित्तिक कर्म असतात काही निमित्ताने केलेले कर्म ते नैमित्तिक कर्म. पित्र घालणं वर्ष श्राद्ध करणं 13वा घालणं करणं हे काहीतरी निमित्तामुळं केलेलं काय असतं कर्म असतं. म्हणून नित्यकर्म नैमित्तिक कर्म. काही असणारं कर्म असं असतं की प्रायचित्त त्या कर्म झालं न चुकून आपल्या शरीराकडून प्रकृतीकडून त्याच्यासाठी काय सांगितलेलं असतं शास्त्रात प्रायचित्त सांगितलेलं असतं. मग ते प्रायचित्त घ्यावं लागत असतं. म्हणून चुकून झालेलं काय ते कर्म आहे. जाणून बुजून केलं नाही त्याने त्याच्या न कळण्यात चुकून काय झालं ते कर्म. मग त्याच्यात प्रायचित्त सांगितलेलं आहे शास्त्राने. असे कर्म असतात नित्य नैमित्तिक हे प्रायचित्त हे शास्त्राने लावून दिलेलं आहे. आणि काही काम्य कर्म असतात काहीतरी इच्छा धरून केलेलं कर्म. काहीतरी इच्छा धरून काय केलेलं असतं ते कर्म. काही माणसं जातात पंढरपूरच्या यात्रेला आळंदीच्या यात्रेला पण त्याच्या पाठीमागं काय असते त्याची इच्छा असते. कोणी शेगावला जातं कोणी तुळजापूरला जातं कोणी तिकडं याला जातं बालाजीला जातं. म्हणजे अनेक देवाकडं अनेक लोक जात असतात पण त्याच्या पाठीमागं काहीतरी काय असतो असणारे काहीतरी मागणी असते काम काहीतरी इच्छा असते त्याच्या मागं. म्हणून असे काही काम्य कर्म काही प्रायचित्त कर्म काही असणारे नित्य नैमित्तिक कर्म असतात. आणि त्याच्या पुढं संचित क्रियामानाने प्रारब्ध. संचित कशाला म्हणावं जो असणारं पाप पुण्य केलं ते एका जागी जमा झालं त्याला काय म्हणावं संचित म्हणावं. आणि त्या संचितातून जे भोगायलेलं येत असतं ते प्रारब्ध असतं. आणि आता जे व्हायला कर्मातून मनुष्य देहाच्या कर्मातून बाकीच्या कर्मात पाप पुण्य नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगीती काही उपजताच मरती. म्हणून पशुला काय पाप पुण्य त्याला काय नाही पाप पुण्य नाही. स्वर्गातल्या इंद्राला बी पाप पुण्य नाही. काऊन की तिथं पाप होत नाही स्वर्गाच्या इंद्राकडून पुण्य बी होत नाही. तुम्ही मग याच्यात शंका घेताल पाप पुण्य होत नाही तर मग इंद्र खाली आला गौतम ऋषीच्या आश्रमात गेला आणि गौतम ऋषीचं रूप धरून अहिल्या संग केला. मग त्याला गौतम ऋषीने काय द्याला श्राप दिला. म्हणून तो स्वर्गातून आला म्हणून श्राप द्याला. ते स्वर्गातच राहिला असता तर ती चूक केली नसती त्यांनी तर श्रापाला भागीदार झाला नसता. कर्म सोडलं त्याने विधी सुटला त्याचा. म्हणून त्याला इंद्रापडे भग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा
भजनाचा. म्हणून इथं आपल्या कर्मातून पाप पुण्य तयार होत असतं. मग ते पाप पुण्य निवृत्त करण्याकरता अनेक असणारं साधनं सांगितलेले आहेत परमार्थात. काही अनेक साधनं, तीर्थयात्रा करा, नामस्मरण करा, जप करा, दान करा, म्हणून धर्म करा, त्याने देव येईल घरा, असे म्हणते ते असणारे फिरणारे हे तुमच्या दारात. धर्म पांडवांनी केला, अंगी देव राबविला. म्हणून धर्म करायचा तर त्याला शास्त्र बी सांगतं कोणाला धर्म करावं. उठून कोणाला बी काय करू नये. पात्र पाहून दान करावं. काय पाहून? पात्र पाहून दान करावं. जर तुम्ही पात्र न पाहता दान केलं तर ते पुण्य होईल असं म्हणताच येत नाही. कधी कधी दान करताना बी काय होतं, जसे गोरखनाथ मच्छिंद्रनाथ आले आणि तुम्ही त्याला दान केलं ना, ते झोपडीत जात असते, ते चट काढून ठेवते आणि खेकडे धरायला जाते वाड्याला. आणि तुम्ही दिलेल्या पैशाचं सामुग्री आणते, मसाला आणि टाकून खाते. काय केलं तुम्ही? दान देऊन बी तुमच्या हातानं काय घडलं? पाप घडलं. म्हणून पात्र पाहून काय दिलं पाहिजे? दान दिलं पाहिजे. म्हणून इथं अनेक असणारं शास्त्राने पुण्य होण्याकरता मार्ग सांगितलेले आहेत. पण ते आपण शास्त्र न पाहता आपल्या मनानेच काय करीत असतो? ते कर्म करीत असतो. ते कर्म अंगलोट येतात. म्हणून पुण्य करतात होय पाप. पुण्य करतानीच काय होतं? मग पाप होतं. त्याचा हिशेब आपल्याला पुण्य कशाने होतं आणि पाप कशाने होतं याचा तुम्हाला अजिबात काय नाही लागणार, मेळ लागणार नाही. आणि तुम्हाला खरं सांगतो, देह बुद्धी धरून केलेलं कर्म सगळं पापात जमा होत असतं. देह बुद्धी धरून जे केलं कर्म ते कशात जमा होतं? आणि आत्मबुद्धी धरून केलेलं कर्म पुण्यात जमा होत असतं. घरं जाळून धन्य धन्य म्हणते तुकाराम महाराज. जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे. लोकांचे घरनं जाळणं पाप हे का पुण्य तुमच्या हिशोबाने? लोकांचे घरं जाळणं हे पाप का पुण्य? व्यावहारिक दृष्टीनं पापच आहे. पण तुकाराम महाराज धन्य द्याले, धन्य धन्य म्हणे तुका. जाळी येली लंका. काय काम केलं तुम्ही बाबा? एवढं काम धन्य आहे तुमची. काय जाळी? लंका जाळी. म्हणून तुम्ही जे केली भक्ती ती मला सांगा. काय भक्तीची आता वाटा अन्मज दावा. व्यासू भटा, व्यासाचे असणारे तुम्ही भट हे तर त्याचं सांगणारे. व्यासमुनीनं जे सांगितलं ते तुम्ही असणारं भट होऊन जगाला सांगायले. असे व्यासाचे भट तुम्ही. कशी तुम्ही भक्ती केली, कसा त्या रामाला आपल्या मुठीत धरलं ते मला तुम्ही सांगा. असं तुकाराम महाराज शरण आलेत मारुती राहायला. आणि इकडं एखादा माणूस पुण्य करून बी काय होतं? पाप होतं. त्याचं कारण देहबुद्धीनं जे जे तुम्ही करताल ते पापात जमा होत असतं. देहात्म बुद्धिजम पापम आत्माहम बुद्धिजम पुण्यम न. म्हणून न भूतो न भविष्यती. असं पुण्य कधी झालं नाही हो ना. आत्मबुद्धीनं केलेलं जे कर्म असतं ते पुण्यात जमा होत असतं. न भूतो न भविष्यती, मागं झालं नाही. देहबुद्धीनं केलेलं, देहबुद्धी वसे जयाची चित्ती अधमते जगी सुख मानी. देहबुद्धी धरून केलेलं कोणचं जे कर्म असलं मग ते पापात जमा होत असतं. म्हणून हे पाप पुण्य कशामुळं तयार होतं ते शास्त्र सांगायला हे सांगतात की म्हणून काम्य कर्म करू नये म्हणजेच पुण्याची. म्हणून इथं ते म्हणतात तसेच प्रारब्धातील पाप पुण्य भोगून संपवावे व क्रियामान म्हणजे येथे करून पुढे उत्पन्न होणाऱ्या पाप पुण्याची उत्पत्ती न होईल असे करावे. काय म्हणतं ते? हे कर्मवादी. हे कोणचे वादी आहेत? हे कर्मवादी. त्याला काय सांगायचं, त्याला काय म्हणायचं नेमकं? त्याला एकच म्हणायचं की तुमचा ज्ञानाने जो मोक्ष आहे ते शक्य नाही, कर्मानेच मोक्ष आहे असं त्याचं काय म्हणणं आहे. म्हणून ते कर्मावर, बरेच माणसं कर्मावरच जोर देते. कशावर जोर आहे सगळ्या लोकांचा? करूनच मिळेल आम्हाला. काय मिळायचं तर ते काय मिळेल म्हणून करण्याच्या मागं जास्त लोक आहेत. तुम्हाला करा म्हणलं की तुम्हाला बरं वाटतं आणि तुम्ही ऐका म्हणलं की नाही वाटतं. हे देवाला पाणी घाला बरं वाटतं, देवाची पूजा करा बरं वाटतं, तीर्थयात्रेला चला, पैसे भरून तुमची तयारी करण्यात मध्ये
करण्यात काय नाही, पैसे भरून भंडारा करा, सप्त्यातली पंगत करा, फक्त ऐकायला रिकंपन नाही आमचं. कीर्तन ऐकायला आम्हाला काय नाही, वेळ नाही. तुम्ही पंगत म्हणता 25,000 लागू द्या सप्त्यात, आम्ही करायला तयार आहेत. फक्त आम्हाला मांडी घालून 2 तास कीर्तन आम्हाला त्याला नाही, ते जमतच नाही. करायला माणसाची काय प्रवृत्ती आणि करण्याने मोक्ष नाही. मोक्ष करण्याने मिळणं शक्य नाही. कृतिप्रधान नाही मोक्ष. मोक्ष ज्ञानाने. मोक्ष देईल की ज्ञान, किंवा ज्ञाना वाचून जे जे करीतो माणूस ते बंधनालाच कारण असतं. ज्ञानेविने काही जे करशी, ज्ञानेविने एक एक जे करशी काही ते गुंफीशी आधी रुखी आहे. ज्ञाना वाचून जे जे करशील ते जास्तच कशात पडेल, बंधनात पडशील. म्हणून इथं ते म्हणतो की म्हणून इथं प्रारब्ध जे प्रारब्धातील पापपुण्य भोगून संपत असतं. प्रारब्धात तुमच्या आलंय आता ते कशाने संपतं, भोगून. पुण्य असेल तुमचं तर सुखभोगिता, पाप असेल तर त्याचं फळ आहे. पुण्याचं फळ आहे सुख आणि पापाचं फळ आहे दुःख. आणि म्हणून राहिलेलं जे येथे करून पुढे उत्पन्न होणाऱ्या पापाची उत्पत्ती न होईल असे करावे. पुढं इथून पुढं पाप होणार नाही असं कर्म करावं ते म्हणतो. आता कर्म करीत असताना आपल्याला माहीतच नाही कोणतं कर्म केलं म्हणजे पुण्य होईल आणि कोणतं कर्म न केलं तर पाप होईल. एक साधू बसला होता समाधीस्थ, डोळे झाकून, पोट्टे ऊस खाऊ लागली. पोट्टे काय खाऊ लागली, ऊस खाऊ लागली. आणि ऊस खाऊ लागल्यामुळं आणि चिवट्या फेकू लागली कोणाकडं, हटकून, जाणून बुजून की हे खरंच डोळे झाकले, खरंच बसला आहे का नाटक हे, म्हणून काय झोकू लागली, चिवट्या. आता तिथं ते तर बसलेले ते साधूच्या अंगावर सगळ्या मुंग्याच झाल्या होत्या आणि त्या मुंग्या डसू लागल्या तरी त्याला त्याचं काय नाही. आणि या पोराने चिवट्या टाकल्यामुळं ते सगळ्या मुंग्या उतरल्या आणि चिवट्यावर गेल्या. हा सांगा आता पाप झालं का पुण्य, पाप झालं तिथं का पुण्य झालं. यायला करायचं काय होतं, झालं काय, यायला करायचं होतं पाप आणि झालं काय पुण्य. आता पुण्याचा आणि पापाचा हिशेब लावता येत नसतो. म्हणून नित्य नियमित कामे कर्म करावे म्हणजे ते न केले असता ते पाप उत्पन्न होणार नाही. तसेच निषिद्ध कर्म करू नये म्हणजेच पापाची उत्पत्ती होणार नाही. म्हणून नित्य नियमित कर्म करावे पण निषिद्ध कर्म करू नये. कारण की निषिद्ध कर्म केलं की काय होत असतं, पाप होत असतं. आणि बघा हे बरं हे सांगायले तर खरंच चित्तशुद्धी करता चांगलं आहे, अलीकाड्या पायरी करता चांगले. म्हणून कोणचं कर्म करावा, नित्य नैमित्तिक कर्म तर करावंच लागेल पण असणारं निषिद्ध कर्म करू नये की जेणेकरून निषिद्ध कर्माने पाप होत असतं. आता निषिद्ध कर्म आपल्याला माहीत नाहीत का, जे खायचं नाही ते खायचं, जे शास्त्राला मान्य नाही ते काय करायचं, हां मांस खाता हंस वाटे करून वैरी जोडीला, बरं वाटत पण ते बरं नाही ना ते. हां मद्यपान करणं बरं नाही, जुगार खेळणं, अरे मोठ्या मोठ्याची उदाहरणं आहेत. पांडवाची सगळी संपत्ती गेली राव कशामध्ये, मग ज्याला जुगारच खेळायचा तर त्याच्यासारखं खेळा पांडवांनी, बायको पण लावली त्यांनी कशात, हां तसं पाहिजे मग. म्हणून इथं लक्षात घ्या हे जे निषिद्ध कर्म मुळीच करू नये म्हणजे नाही केलं तर पाप होत नाही. तद्वत काम्य कर्म करू नये म्हणजेच पुण्याची उत्पत्ती होणार नाही. म्हणून इच्छा धरून कोणतं कर्म करू नये. जर काम्य कर्म केलं तर पुण्य होणार नाही आणि निष्काम जर कर्म केलं तू देवाबद्दल तर त्याच्यातून काय होत असतं, पुण्य होत असतं. याप्रमाणे संचित प्रारब्ध व क्रियामान या त्रिविध कर्माची निवृत्ती झाली म्हणजे जन्माभाव रूप जो मोक्ष तो सहजच प्राप्त होईल. किंवा अशी कल्पना करावी की संचितातील पाप व पुण्य मुमुक्षला आणखी एखादा जन्म देतात अथवा सिद्धयोगी पुरुष जसा एकाच जन्मामध्ये अनेक शरीरातील पाप पुण्य भोगून संपवितो त्याप्रमाणे हा कर्माचरण करावा. मुमुक्षू अनेक जन्माला कारणीभूत असलेली पापुण्य एका शरीरात भोगून संपतो. म्हणून अनेक जन्माला प्रवृत्त करणारी पापुण्य ते एका शरीरात काय करीत असतो,
संपित असतो, म्हणून त्याला असा मोक्ष प्राप्त होतो. ह्याच जन्मात पूर्व पक्षी दुसरे असे संगती लावतो की जो मुमुक्षू नित्य नैमित्तिक कर्मे आचरण करतो, ती आचरण करीत असतात त्याला जे कष्ट होतात ते कष्ट संचितातील पापाचे फल समजावे. म्हणून नित्य नैमित्तिक कर्माचरण करणाऱ्या मुमुक्षूला संचितातील पातकाच्या निवृत्तीकरता निराळे प्रायचित्त कर्म करायचे कारण नाही, असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. पुन्हा तो म्हणतो की आता राहिलेले जे पुण्य ते तो मुमुक्षू एखाद्या जन्म घेऊन भोगून संपवितो, त्या जन्मात त्याला केवळ सुखच मिळते. याला शास्त्रामध्ये एक भावी वाद म्हणतात. याला शास्त्रामध्ये एक भावी काय सांगितलेला आहे? वाद. की तो असणारा मुमुक्षू ते पुण्य भोगून संपित असतो आणि ते पुण्य संपलं की त्याला मोक्ष मिळत असतो. असं असणारं त्याच्या बोलण्यात जो अर्थ आहे यालाच एक भावी वाद असं म्हणतात. याप्रमाणे कर्माने मोक्ष प्राप्त असल्यामुळे ज्ञानाची आवश्यकता नाही. पूर्व पक्ष म्हणतो कर्मानेच मोक्ष मिळतो तर ज्ञानाची काय नाही गरज नाही तुमचा. म्हणून हा जो ग्रंथ आहे विचारसागर, म्हणून इथं ज्ञानाची गरज नाही आणि म्हणून आत्यंतिक दुःखाची निवृत्ती बी नाही फळ तुमचं, आणि परमानंदाची प्राप्ती हे जे प्रयोजन आहे फळ आहे ते निष्फळ आहे. तुमचा ग्रंथ निष्फळ आहे असं त्याला सांगायचं पूर्व पक्षाला. म्हणून प्राण प्रतिपादन म्हणून हा ज्ञान प्रतिपादन करणारा ग्रंथ निष्फळ आहे. कदाचित वेदांती म्हणतील की ज्ञानाने मोक्ष होतो, पण त्याला आम्ही असे म्हणतो की जसे रूपाने ज्ञान डोळ्या वाचून होत नाही त्याप्रमाणे ज्ञाना वाचून मोक्ष झालाच नसता तर ते ज्ञानाचे फल म्हणता आले असते. डोळ्या वाचून रूप जसं कळतच नाही तसं ज्ञानाने जर मोक्ष झाला असता तर आम्ही बी म्हणलो असतो की ज्ञानानेच काय होतो. बरं, याच्यात काही काही प्रमाण असे आहेत महाराजाचे. मुखी नाम हाती आयशी साक्ष. आता याची जी संगती लावली महाराजांनी याच्यात भागत्याग लक्षणा सांगितलेली महाराजांनी. ज्या अर्थात त्या वाक्यातला काही अर्थ टाकावा लागतो आणि काही अर्थ घ्यावा लागतो, याला कोणची लक्षणं म्हणते? भागत्याग. म्हणून एखाद्याने विचारलं हो त्या गाईचा कोठा कुठं आहे? त्या गंगेवर काय गाईचा काय? मग याने गंगा शिरायचं का? हां, समज तुम्ही विचारलं आहो ती जी आम्हाला जायचं तिकडं गावाला अमुक गावाला वाट कुठून जाते म्हणते आंबा दिसतून तुम्हाला, त्या आंब्याहून काय जाती? मग या चालणार आणि आंब्यावर जायचं का चढत? त्याचा अर्थ काढायचा की आंब्याच्याच आजूबाजूला कुठून तरी काय. म्हणून तो काही शब्दार्थ टाकावा लागतो आणि मग काही अर्थ स्वीकारावा लागतो. याला भाग त्याग लक्षणा म्हणतात. कोणती लक्षणा? हां, म्हणून तसं इथं मुखी नाम हाती मोक्ष. मुखी नाम त्या नामाने चित्तशुद्धी होत असते, नामाने चित्त स्थिर होत असतं. ज्याचं चित्त स्थिर झालं, ज्याचं चित्त निष्पाप झालं, श्रवणात बसल्यावर त्याला मोक्ष होत असतो. हा सांगण्याचा महाराजाचा काय हेतू आहे. नामाचं फल काय आहे? चित्तशुद्धी. नामाचं फल काय आहे? चित्त स्थिर करणं. हे नामाचं काय फल आहे. आपल्याला चित्त कशाने करा? भगवंताच्या निष्काम नामाने. सकाम नामाने चित्त शुद्ध होणार नाही. सकाम नामाने बघा इच्छा धरून नामस्मरण केलं तर काहीतरी संसारातलं फल मिळेल. जसं उपमन्यूनं भजन केलं देवाचं 7 दिवस मांडी घालून, पण इच्छा धरून केलं म्हणून सागर द्याला त्याला दुधाचा. कोणाचा? कोणाला? उपमन्यूला. गरिबी खूप. आणि मग ते उपमन्यू त्याची आई त्याला दूध द्यायची, पण पिठात घालून पाण्यात पीठ घालायची त्याला ते गिलास द्यायची. ते दूध म्हणून काय करायचा ते. पण त्याची मैत्री झाली राजाच्या मुलासंग. खेळत खेळत एक राजवाड्यात गेले 4 वाजता आणि मग तिथं त्याला तुला दूध दिलं त्याला राजाला. ते म्हणे मला बी प्याचं माझ्या मित्राला दे. काय राजाच्या घरी काय कमी? त्याला एक गिलास दिलं आणि ते दूध पिलं त्याने. तिथलं काय दूध लागलं त्याला, त्याच्यात केसर, त्याच्यात काजू बदाम कशात टाकलेली खट दूध. पुन्हा घोटणं त्याला. पहिला घोट बंद घेतल्याशिवाय दुसरा घोट घेता येईन. हे तर एकदा लावला गिलास की परणा होऊस तर तिकीट नव्हतं ते. काऊन की ते दूधच कशाचं होतं.
हां मीठ टाकून केलेलं ते दूध पांढरं आणि ते दूध पिलं ते तर त्याचं पोटच भरलं, ढेकरत गेला त्याने. कधी जीवनात ते दूध त्याने पिलंच नव्हतं, कसंच दूध माहीत नव्हतं त्याला. आणि ते राजाच्या इथलं दूध आपण जसं कोजागृतीला करतो त्याच्यापेक्षा भारी. काऊन की आपण जे दूध आणतो त्याच्यात असे दुधावाले आहेत की चपता घेऊन दूध देतात. मालक आता मी आज कोजागृती मी कथाच पाणी टाकणार नाही, दुधात पाणी नाही टाकलं पण पाण्यात मी म्हशीचं दूध काढलं, खुशाल घेऊन जातो मी. 12 वाजता जरी घोटलं तर ते घट होत नाही, पातळच राहतं. आम्ही दरवर्षी करतो कोजागृती तशीच. काय करावं मग, दूधच असली मिळालं प्युअर मिळायला तयार नाही. तसं राजवाड्यातलं दूध होतं का, दूध प्याला घरी आला आई म्हणे मला दूध पाहिजे, आई गेली गिलासात पाणी घेऊन दूध त्याच्यात पीठ काढलेलं दर पी दूध. ते म्हणे हे काय करायली तू, हे दूध आहे याला दूध म्हणते. म्हणे काय करू आपली काय गरिबी, गरिबीमुळं तुला मग काय करू, आपल्या इथं दूधच नाही, आपली 18 पगड गरिबी असल्यामुळं यालाच मी तुला दूध म्हणून देते. म्हणे आपल्याला गरिबी कोणी दिली, म्हणे देवाने. कुठे देऊ, तो काय देवा रे, जे बसला मांडी घालून 7 दिवस अन्न नाही पाणी नाही काहीच नाही. आईनं खूप होईन, जेव्हा देव देईल तेव्हाच घेईल, नाही तर मी उठणार. यावं लागलं देवाला, हाके सरशी उडी घालून या स्तंभ पोडी ऐशी कृपावंत कोण माझ्या, तुम्ही बलीत नाही तसं का देव येणार नाही. बरं तुमचं कसं आहे, बाळ्याला आली ताप तर देवाचं नाव आपोआप, बाळ्याची गेली ताप देवाच्या बापाचे बाप. हे असं आशेने कुठं देव येत असतो का, हां बलीले येणार नाही तो. पण आपण तसं बलीत नाहीत ना, कोणासारखं उपमन्यूसारखं ध्रुवाबाळासारखं याच्यासारखं त्याला आपण बलीत नाही. नामदेवासारखं आपलं बली नवगं नाटक आहे, काम सरून वैत मरो. आणि मग असंच देव इच्छा धरून जर भक्ती केली तर संसारातलंच. ध्रुव बाळाने बी 12 वर्षे अंगुठ्यावर उभा राहून तप केलं, त्याला आढळपद दिलं. हां उपमन्यू अनेक असणारे भक्ताचे उदाहरण आहेत तुम्हाला शास्त्रामध्ये, की संसारातलीच गोष्टी मागितल्या आणि संसारातल्या देवानी. तुम्ही म्हणता बिभीषणचा आणा, तो तर महामूर्ख जाणा, शरण गेला रामाशी आणि लंका मागितली दानेशी. पक्ष फोडून काय केलं त्यांनी, पदच मागितलं, पद कवरक राहिलं मग त्याच्याकडं 2 वर्षे. उपमन्यू आपला बिभीषणाने काय केलं, हां पक्षच फोडन त्याने. रावणाच्या पक्षातून कोण्या पक्षात आला, रामाच्या पक्षात आला. कशा करता आला बरं, हां फक्त लंकेसाठी. त्याला माहीत होतं हे सगळेच मरणार आहेत आणि मग लंका आपल्याला राज्य भेटणार आहे. ह्या हेतून तो रामाच्या संगतीत आला, रामाची सेवा केली, रामाचं ऐकिलं. तिकडा वार्ताहर झाला, तिकड्या सगळ्या गोष्टी यायला सांगू लागला. इकड्या कतही तिकडं सांगत नसं, आणि मग रावणाच्या इकड्या सगळ्या गोष्टी सांगायच्या की आता रावण यज्ञाला बसला, यज्ञातून रथ निघणार आहे, तो एकदा का रथ निघला तर कोणालाच ऐकणार नाही, तो असणार त्याचा यज्ञ भंग करा. की लगेच पाठीले वान्य रथात यज्ञ काय केला, त्याचा भंग करून टाकला, त्याला तो रथ मिळूच दिला नाही. अशा अनेक युक्त्या तिकडे इकडे येऊन सांगितल्या कोणी, बिभीषणाने. म्हणून का भेण्या लंका दहन तद्वत. म्हणून निष्काम देवाचं भजन करणाऱ्याचं पुण्य होत असतं ते म्हणतात. म्हणून कर्मानेही मोक्ष होतो, म्हणून ज्ञानप्राप्ती पादक ग्रंथ व्यर्थ आहे. म्हणून ज्ञानानेच कर्मानेच मोक्ष होतो, म्हणून हा ज्ञानप्राप्ती असणारा ज्ञान सांगणारा हा ग्रंथ तुमचा व्यर्थ आहे, निष्फल आहे. पूर्व पक्षाचं म्हणणं आहे, लक्षात घ्या. हे कोण बोलायले, पूर्व पक्ष म्हणतो. पूर्व पक्ष म्हणतो आमच्या मताने अधिकाऱ्याचा असंभव, म्हणून कोणी अधिकारीच नाही. हां ले मोठे नसते का अधिकारीच नाही, हां होय ले मोठे नसते का अधिकारीच नाही, हां ले मोठे नसते. हां मग आता हिरे नसतील का ले मोठे नसतील, हां गारा ले मोठे असतात. आता बी ठुल्या बी नाही त्या लोकांनी गारा, चट येतो येथून फोडू फोडू भरू भरू नेले त्यांनी. म्हणून गारा तुम्हाला ट्रक भर सापडा त्यात, म्हणे हिरा मग नाही तुम्हाला म्हणजे
पाहिलात नाही म्हणून नाही का? आहेत. हिरे माणिक मोती हे आहेत, फक्त आपल्याला काय नाही, नजर नाही किंवा माहीत नाही. मग ह्या गोष्टी म्हणून साधक मुमुक्षू नाहीत असं म्हणता येत नाही. हां, पुष्कळ नसतील पण नाहीत असं म्हणायचं काम नाही, आहेतच. म्हणून तो पूर्व पक्षवाला म्हणतो की कोणीही असणारं मुमुक्षू नाही, विषयाची असिद्धी आणि प्रयोजनाचा अभाव आहे. म्हणून तुमच्या ह्या विषयाची असिद्धी, तुम्ही जे जीवब्रह्मी ऐक्य प्रतिपादन करायले तो विषय ह्या ग्रंथाचा आहे, त्या विषयाचीच काय आहे असिद्धी, म्हणजे सिद्ध नाही तो विषय. आणि जे प्रयोजन आहे तुमचं, जे फल आहे मोक्ष, तो बी असणारा तो मोक्ष या ग्रंथाचं जे फल आहे ते बी निश्चित नाहीच आहे. म्हणून त्याचा संबंधही सिद्ध होत नाही. म्हणून जो संबंध आहे प्राप्य प्रापक भावसंबंध, जन्यजनक भावसंबंध असे जे सांगितलेले ते बी तुमचा सिद्ध होत नाही असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. म्हणून जीवब्रह्म ऐक्य विषयाचा अभाव असल्यामुळे ग्रंथाचा विषयाचा प्रतिपाद्य व प्रतिपादन करणारा हा संबंध जो आहे प्रतिपादक भावसंबंध आहे तो बी तुमचा कसा आहे व्यर्थ. ह्या ग्रंथाचा जो विषय आहे जीवब्रह्म ऐक्य प्रतिपादन करणं, आणि याचा जो असणारा ग्रंथाचा जो विषय आहे तो जीवब्रह्म प्रतिपादक करणं हा याचा विषय. आणि याचा जो संबंध आहे ते प्राप्य प्रापक भाव संबंध आहे, प्राप्त करून घ्यायचं. आणि हो तो प्रापक आहे, हा ग्रंथ प्रापक आहे. आपल्याला काय करून घ्यायचं, प्राप्त करून घ्यायचं. ज्ञानजन्य असणारा हा ग्रंथ आहे आणि आपल्याला त्याच्याकडून ज्ञान ग्रहण करायचं. जन्यजनक भाव, ज्ञानजन्य हा ग्रंथ ना, आपल्याला हे जनक आणि आपण त्याचे ग्राहक. म्हणून हा संबंध बी तुमचा व्यर्थ आहे असा तो म्हणतो पूर्व पक्षामुळे. त्याप्रमाणे अधिकारी व विचार याचा कर्तृ कर्तव्य भाव संबंध घडतच नाही. म्हणून जो अधिकारी, त्याप्रमाणे अधिकारी आणि विचार करणारा तो अधिकारी, त्याचं कर्तव्य असतं. म्हणून कर्तृ कर्तव्य भाव संबंधही या ग्रंथाचा सिद्ध होत नाही. ज्ञान निष्फळ असल्यामुळे ज्ञानाचा व ग्रंथाचा जन्यजनक भाव संबंधही घडत नाही. म्हणून ज्ञान निष्फळ असल्यामुळं जन्यजनक भाव बी संबंध या ग्रंथाचा घडत नाही. म्हणून प्रापक भाव घडत नाही का, कर्तृ कर्तव्य भाव बी घडत नाही आणि जन्यजनक भाव बी घडत नाही. म्हणून तुमचा हा ग्रंथ निष्फळ आहे असं कोण म्हणतंय? पूर्व पक्ष मला म्हणतो. शास्त्रकाराचा आणखीन ती गुप्त मौनच आहे. बघा, गीता सांगत असताना पहिला अध्याय अर्जुनच बोललेला आहे. काय बोललेला आहे? हां, अर्जुनच बोललेला आहे. देवा युद्ध बघा, माझे सखे मामे चुलते भाऊ हे सगळी मंडळी, गुरु आजोबा, आणि हे यायला मारू आणि राज्य करू, हे पटतं का देवा तुला? पुन्हा कोणाला शहाणपणा शिकवायला? हे देवा तुला बरं वाटतं का? मग ह्या भावजाया विधवा होत्याल आणि वर्ण संस्कार होईल, हे सगळं पाप होईल. असं पापाने बरबडलेलं राज्य देवा कसं भोगावं रे? असा शहाणपणाच्या गोष्टी कोणाचं पुढं करू लागला पुन्हा? हां, देवा पुढं देवानी जे असं ते दोरी अडकिले त्या रथाला आणि खुशाल डोळे झाकून टेकन देऊन न ऐकीच न त्याचं. कोणाचं काय का त्याचं? मूर्खाचं. बोलूच कसा लागला तो मूर्खासारखा. आणि मग त्याच्या लक्षात आलं की इतका मी बोलायलो, देव एक शब्द बोलायला तयार नाहीत, याचाच अर्थ आपल्या बोलण्यात काहीतरी चुकायलं असं कळत असतं बरं शहाण्याला. आणि मग तो म्हणतो देवा मी बोलायलो तुला आणि तू मला एक शब्द बी बोलायला नाही. देव म्हणले अरे तू मूर्ख आहेस, काय ऐकू तू? मूर्खाचं काय ऐकावं? मूर्खासारखा बोलायला तू. अरे वेळ कोणची इथं, प्रसंग कोणता आहे, तू कोण आहेस? अरे क्षत्रियाला हे गोष्टी सोबत आहेत का बोलायला? कोण आहेस तू? हां, क्षत्रिय आहेस, हाता असणारं बाण आहे तुझ्याजवळ, आणि तू त्या रणांगणाच्या गोष्टी करायच्या सोडून तू कोणत्या गोष्टी करायला? हां, ह्या गोष्टी करायला. म्हणून देवा असणारं मला तर वाटतं की पहिल्यासारखंच आम्ही पुन्हा संन्यास घ्यावून जावा जंगलात. हे नको राज्य त्यालाच असू द्या कौरवाला, हो का म्हणा त्यालाच. अशा गोष्टी करू लागला.
मग शेवटी त्याच्यात लक्षात आलं की आपलंच चुकायलं, म्हणून देवाचे पाय धरले, रडू लागला. तुम्हीच रडाले असे नाही. अर्जुन बी काय करू लागला, रडू लागला. धाय धाय ते धनुष्य फेकून द्यायला, सगळ्या अंगाला घाम आला, चळचळ काप होऊ लागला. पण हे कुठं, रणांगणात युद्धाच्या तिथं युद्ध पेटलंय, तिथं या गोष्टी चालल्या त्याच्या. आणि मग देवाला म्हणतो, मी तुला आता अनन्य शरण आलो, माझी बुद्धी मूढ झाली, मला काही कळाना. देवा आता तूच सांग, मी तुझा शिष्य तू माझा. जेव्हा तो म्हणला मी तुझा शिष्य तू माझा गुरु, त्यावेळेस मग देवानी केली गीता सुरू. तवरक बोललेच नाही, मौन धरलं होतं देवानी. आणि मग सांगायला सुरुवात केली अर्जुनाला. आणि तिथून पुढं मग 18 अध्याय. मग शेवटी अर्जुनाला प्रश्न केला देवानी, अरे तुझा मोह गेला का नाही. त्याचे प्रश्न येतं, निर्माण मोहाजित संगदोष अध्यात्म नित्या निर्वर्त. चट्ट मोह गेला, आता गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझ्यापणे, आता बोलणे सांगणे दोन्ही नाही. गुंतलो होतो मी अर्जुन गुणात म्हणा, आता मात्र तुझ्यामुळं काय झालो, मुक्त झाला. आता तू सांगू बी नको आणि मी ऐकत बी नाही, काम झालं. आता वाढूच नका. काय भरलं, पोट भरलं, आता वाढूच नका. आता ते चट बाजूला न्या, ते भाज्याचे त्याचे. लय झाला तर पाण्याची पक्कीट आणा, लय झालं तर तो काय ना, आता कोणी घेत नाही. मग वाढताल तर मग ते तसंच पडल उष्ट. सगळे तृप्त झालेत, आता फक्त पाणी वाढा. तसं अर्जुन म्हणला, आता सांगणं नाही, आता बोलणं बी नाही, हे काहीच नको, सगळं मोह निवृत्त झाला. असा तृप्तीचा ढेकर गीता ऐकून अर्जुनाने त्याला सांगायचं तात्पर्य. म्हणून तुमचा जो ज्ञानाने सांगितलेला मोक्ष निष्फळ आहे असं पूर्व पक्ष म्हणतो. म्हणून इथं महाराज म्हणतात, पण फल या शब्दाचा अर्थ सुख दुःख असा आहे. ते फल हा शब्दाचा अर्थ सुख दुःख म्हणतात, आणि फल या शब्दाचा अर्थ आहे मोक्ष. फल ह्या शब्दाचा अर्थ जे भेटल्यानंतर काहीच मागं शिल्लक राहत नसतं, त्याला काय म्हणावं, फल म्हणावं. निरीच्छ जीवन होत असतं, कोणतीच असणारं इच्छा राहत नसते, कोणतीच कामना राहत नसते, कोणतीच शंका राहत नसते. फल ह्या शब्दाचा अर्थच आहे. जसं आंब्याला आंबे लागले त्याला फळ म्हणतो आपण, आणि आंबे लागले त्याला फळ म्हणतो. आणि ज्या आंब्याला आंबेच नाही लागले निष्फळ म्हणतोच. तुरीला शेंगात नाही लागल्या, हे फळ लागले का मग आपण म्हणतो त्याला. हां, म्हणून फल म्हणजे जी पूर्णता. तसं परमार्थाला काय फल आहे, काय फल आहे, पूर्ण जीवन होत असतं परमार्थात. निशंक निर्भय, कोणतीच चिंता नाही, निचिंत निष्काम. झालो देवा भावते माझे कपाळी. ही कोण जन्म मरणाची चिंता नाही, संसाराची चिंता नाही, चिंता ती पळाली गोकुळाबाहेरी. अशी असणारं स्थिती प्राप्त होत असते, त्याला म्हणावं फल. त्याला काय म्हणावं, फल म्हणावं. की आता कोणचं कर्तव्य राहिलं नाही, काही करण्याचं उरलं राही नाही, कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, आता करायसारखं काहीच नाही. म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे मुक्ती परलेली, आता दिवचारी चेरी मेरी. आता फक्त राहिलेले जे आयुष्य ते खेळी मिळीत. कसं जीवन ते सहज. भूक लागली तर जेवायचं, ताण लागली तर पाणी प्यायचं, झोप आली तर झोपायचं, बोला वाटलं तर बोलायचं, सहज, आग्रह नाही आणि काही टाकायचं बी नाही. काम नाही झालो पायी रिकाम टेकडा नाही बरं. काम नाही. आता संसारात खोटा आहे म्हणून तिकडं बी काही काम नाही. आणि परमार्थ जे मिळवायचं तेच माझं स्वरूप आहे म्हणून तिकडे बी काही काम नाही, काम नाही, कुणीकडं काम नाही. संसार खोटा आहे म्हणून तिकडे बी काही डोकं लावायचं काम नाही. आणि परमार्थात जे मिळवायचं होतं तेच माझं स्वरूप आहे म्हणून परमार्थात बी काही. आणि झालो पायी मग रिकामा. तुका म्हणे, म्हणून तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, फक्त उरलो आता, हे बाकी सगळं सरलं आणि मी
आत्मा उरत असतो आणि हे संपत असतं. हे संपत असतं आत्मा, मग उरला तो हरी. न मग तुम्हाला दुसरीकडे पाहायची काय नाही गरज नाही. इथं महाराज म्हणतात म्हणजे प्रत्येक वस्तूपासून प्रत्येक वस्तूपासून यापैकी काही तर फल म्हणून प्राप्त होतातच. कोळ्याची जाळी वगैरे निष्फळ आहेत असे वाटते, पण ते निष्फळ नाहीत. अशी एक गोष्ट आहे की एक श्रीमंत मनुष्य, त्यांनी एक दृष्टांत दिला, म्हणून असणार सुखदुःखची निवृत्ती म्हणजे मोक्ष म्हणतो तो, तेच फल आहे. आणि संसारात तरी आपण काय म्हणतात, दुःख निवृत्ती झाली की तेच आपल्याला म्हणतात हा मला मिळालं राव. हां, पोराचं लग्न झालं, हां मिळालं राव, आम्हाला फळ मिळालं. महाराजांनी सांगितलंच होतं हे 8-15 दिवसात जमन आणि होईल. आणि महाराजाचा शब्द कसा ठरला, आणि पडपात्रात फळ. कशाला फळ म्हणायला आपण, संसारातल्या गोष्टी मिळाल्या की त्यालाच आपण काय म्हणतो, फळ म्हणतो. आणि असे किती मिळाले तर किती गेलेत. हां, अरे ते फळ वाटतं, पण जयास मिळतं ते नको वाटतं, किंवा तेच दुःखाला कारण होतं. तेच फळ निष्फळ होतं, तेच दुःखाला कारण होतं जे मिळालं ते. असं मिळालं नाही तुम्हाला आणि संसारात मिळालं नाही का, मग जमलं का तुमचं? इच्छा मिटली का मिळविण्याची, का वाढली? लय मिळालं पण त्यांनी काही तृप्ती झाली नाही. त्याला फळच म्हणता येत नाही. फलकट तो संसार आहे. येते सार भगवंत. खोटा संसारातून काय मिळत असतं, कल्पित संसारातून काय मिळत असतं, त्याला फलच नाही ना. या फलनं तुम्ही फुलनं तुम्ही वृक्ष असे ऐकता रुखची जो असा कोरडा फट असणारा संसाराचा वृक्ष, त्याला फळ बी नाही. त्याला सांगा बरं, संसारात कोण तृप्त आहे, कोण समाधानी आहे? काही मिळू द्या त्याला. अरे अमृत पिणारा समाधानी नाही, सृष्टी ज्याने तयार केली तो समाधानी नाही, तप्पी जप्पी समाधानी नाही, संन्यासी समाधानी नाही. हो कशामध्ये, या संसारात. आणि आपलं तर कुणीकडं काय आहे, दीड बुटली जाबा उठली, एवढ्याचं असं चाललंय फजिती त्याच्या संसारात. कोणाकोणाची सगळे फजितीत हेत. वाटतं माणसाला त्याचं बरं असेल. हां, जवळ जाऊन पाय जरा, त्याच्या जवळ जाय पाय, कसा ढेकरं देतो देव, कसा कण होतो मोठमोठ्यानी. लांबून बरं दिसत असतं, लांबून डोंगर साजरा, डोंगरावर चढ मग कळल तुला कसे काटेन, कसे काय हे इचू काढन, कसे दकडन. आणि एकदा का निष्ठाला वरून मग पाय कसं होतं तो खाली चांदार यंदा. म्हणून ध्यानात या संसाराला काय नाही, फल नाही. काऊन की तो पूर्ण नाही, अपूर्ण येतो. काय त्याच्यात कोणाचीच इच्छा तृप्त होऊ शकत नाही. इच्छा ठूनच देह पडतो, वासना ठूनच मरतेत माणसं. विषय भोगायच्या वासना ठून त्याचा काय पडतो, हां का निर्वासन देह पडतो. वासना ठूनच काय ते तप्पर वासना ठून मरत. काय ठून मरत ते, अनेक वासना असतात त्याच्याकडं. जसं एखाद्या सडक्या वस्तूला बच आळ्या पडात्यात, तशा अनेक त्याच्या अंतकरणात काय असतात, वासनाच असतात. वासनेचं बांगरून झालेलं असतं त्या अंतकरणात, आणि त्या वासना ठून त्याचा काय पडतो. आणि मग वासना ठून मेल्यावर पुन्हा जन्म मिळतो त्याला. अरे जड भरर राजा हरणी गर्भे गेला, घाला तो घाताला वासनेनं. सर्व रंभ परित्याग करून जंगलात पर्णकुटी बांधून भरत राजा राहत होता. आणि स्नान करायला नदीला गेले, एका गर्भर हरणीच्या मागं वाघ लागला आणि तिनं उडी टाकली. तो गर्भ पाण्यात पडा, वाहत वाहत हे स्नान करू लागली. तिथं आला ते पिलू हरणाचं. मग याने ते उचललं आणि आपल्या पर्णकुटीत नेलं. इतका लळा लागला कोणाचा, त्या पिल्याचा. ते ध्यान विसरून गेले, समाधी विसरून गेले. आणि त्याच्यात काही नतीत गवतान त्याच्या तोंडात घाल, त्याला चोपड्यो चापड्यो त्यो बी याच्याशिवाय राहीन, यायला बी त्याच्याशिवाय कर्मना. जसं आजीला नाताशिवाय करमत नाही, नाताला बी आजीशिवाय करमत नाही. पुन्हा महाराजाला सांगितलं माझ्याशिवाय हे राहतच नाही.
कारण की तुला गिळायलाच आले ते आता. तू घोट घेईन तव्हाच राहीन म्हणून. आणि मग ते एक दिवस कळप आला आणि त्या कळपात ते हरण पळून गेलं, मोठं झालं ना ते. कळप आला त्या कळपात ते हरीण निघून गेलं. मग हरण 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 म्हणून काय पडला त्याचा हे पडला. एवढं टाकून गेलेला जंगलात. आणि तुम्ही आता सगळ्यात हे आमचेन ते आमचेन ते आमचेन ते आमचेन याच्यात तर तुमचा काय चाललेला आहे. राडान इतक्या भरलेल्या घरातून तुम्हाला आता कायमचं जायचं. हां बरं वाटतं का बरं? हे बरं वाटतं? हिच्या घरातून बंगला आणि ते असं आता एवढी इस्टेट सोडून जायचं आणि पुन्हा काय पंढरपूरला वापस यायचं का जाऊन? पुन्हा पत्ता कट पुन्हा नाहीच इकडे येणं म्हणतात नाही, पुन्हा कुठत नाही ना. आले तरी मग गटाऱ्यात पुन्हा दे घेऊन मागुता हा दे पावसी हे तो न घडे रे सायाशी का रे अंध होसी जाणून या. काऊन आंधळे व्हाली तुम्हा मागुती येईल फेरा हे तो न घडे या. पुन्हा नाही, पुन्हा मनुष्य देह नाही. हां देह आहेत पण मनुष्य देह नाही. म्हणून लक्षात घेण्यासारख्या गोष्टी आहेत. ते म्हणतो की असे असणार आहे सुखदुःख. ते म्हणतो कर्माने त्याची काय होते निवृत्ती होते. म्हणून तुमचा हा ग्रंथ निष्फळ आहे. कर्मानेही मोक्ष होतो. म्हणून इथं तो म्हणतो फल अशा प्रकारे इथं पण ते निष्फळ नाहीत. अशी एक गोष्ट आहे ती गोष्ट सांगितली ती गोष्टच राहिली आपली सांगायची. एका राजाच्या मागं चोर लागली. राजा पुढं पळायला जंगलामध्ये आणि मग मागून चोर निटले म्हणून एका गुहेत तो शिरला. आणि गुहे शिरला लांब जाऊन बसला. आणि त्या गुहेच्या भोवताली ते गेल्यानंतर त्या कोळ्या किड्याने जाळं केलं. काय केलं? जाळं केलं. आणि मग चोर त्या गुहेजवळ आले, म्हणले राजा जर याच्या गेला असता तर हे जाळं मोडं असतं. हे जाळं काय झालं असतं? ज्या अर्थी जाळं साफ आहे त्या अर्थी राजा याच्यात निकड तरी गेला. असं म्हणून इथं प्रत्येक वस्तूपासून सुख असो किंवा दुःख असो काहीतरी फल आहेच. म्हणून प्रत्येक वस्तूपासून कधी सुख होईल नाही तर कधी दुःख होईल. तुमच्या ज्ञानाला काहीच फळ नाही म्हणून तुमच्या त्या ज्ञानाला वेदांत शास्त्राला ते निष्फळ आहे, काहीच फळ नाही. मोक्ष हे ज्ञानाचे फल आहे असे म्हणावे तर तो मोक्ष कर्माने मिळतो. तुमचं हा मोक्ष ज्ञानाचं फल म्हणावतं. कर्माने काय मिळतो? मोक्ष मिळतो. म्हणून निष्फळ असे ज्ञान उत्पन्न होणार नाही. तुमचे ज्ञान दुःख देत नाही हे तर तुम्हाला कबूलच आहे. बरे बंध निवृत्त करून सुख देते म्हणावे तर बंध सत्य असल्यामुळे त्याची निवृत्ती ज्ञानाने होणार नाही. तुमचं ज्ञान दुःख तर देतच नाही, बरं जाऊ द्या, पण तुमचं ज्ञान बंध निवृत्त करतं असं म्हणत तो बंध खरा आहे, सत्य आहे. म्हणून तुमचं ज्ञान हा बंध बी काय करीत नाही, निवृत्त करत नाही. सत्य बंध असल्यामुळं त्याला करावंच लागेल आणि करूनच, जसं तुम्ही म्हणता ना संसारात करावंच लागतं. हां केल्याशिवाय मिळतच नाही. अशी सगळ्याची काय धारणा आहे, सगळ्याची धारणा करावंच लागतं. कुठं? हां संसारात केले ते पाहिजे. आणि पुन्हा त्याच्या काही काही म्हणी आहेत, प्रयत्न करता वाळूचे तेल गळे. कोणाकडून गळालं कोण आठव बाप्पा. प्रयत्न केल्या वाळूतून काय पडतं म्हणा. कशाला लोकांनी कळडी पेरल्या असत्या, कशाने सोयाबीन पेरले असते, ट्रकचे ट्रक वाळू आणले असत्या आणि त्याच्यातून काय काढ असतं. तुमच्या बिल्डिंगला वाळू मिळाले नसत्या आणि तेल काढलं असतं. असं काही बी कोणीकडे शब्द वापरायचे. अरे प्रयत्नाने संसारात काहीच मिळत नसतं. अल्लाह देता है तो छप्पर फाड़ के देता है. अल्लाह देता है तो छप्पर फाड़ के. एक पोरग आपलं बाहेर गेलं लग्गीसाठी आणि लग्गी करता करता त्या पोकळ माती त्याला असं गोल कडं दिसलं. ते घरात आलं आईकडं. आई म्हणे ते काय निघालं, चल पाय. नेलं ते. आई म्हणे काय नाही जाऊ दे आपल्याला काय नाही काय. काहून किती पार मारती होती बिचारी. तिनं त्या पोराला घरी आणलं. त्याच्या गप्पा त्या शेजारणीनं ऐकल्या आणि शेजारणीनं ऐकल्यानंतर ती गेली ते उकरून आपल्या घरी आणून ठेवलं तिनं. ते बंद होतं जरा. मग घरी आणून उघडू म्हणे आपण. घरी आणलं. मग संध्याकाळी
चट जिकडं तिकडं झोपी गेल्यावर तिनं ते उघड त्याच्यात सगळे कोळशेच. ही विचारसागराला जाती म्हणे. पाहणं किती कपटी आहे, किती लबाडे. हिच्यात जर सोनं नाणं असलं असतं, चांदी असली असती, तिनं ठुलं असतं का तिथं घरी नेलं असतं. पण ही रोज पाठाला जाते म्हणून असं मी अशी कपटी. कोणाला म्हणून लागली? शेजारणीला असं बोलू लागली, टोचून तिलाच. आणि कसा बार मार्थ करते कोणा टाक. आपण बऱ्या न गेलेल्या आपण कशा बऱ्या. आणि मग ते तिनं जे टोपलं घेतलं ते आणि तिच्या झोपडीवर टाकून दिलं वरून ते भांड. वरून तिचं झोपडंच होतं बिचारीचं. आणि त्याच्यातून ते पत चांदोड खाली पडली घरात तिच्या. कुठं पडली? घरात. आणि मग ती घरात पडल्यावर ती म्हणे अल्ला देत आहे तर छप्पर फाडके देत आहे. खुदा देत आहे तो छप्पर फाडके. आता ते घरातच आलं म्हणलं स्वीकारलं तिनं. प्रारब्ध आहे, प्रारब्धेची जोडे ना प्रारब्धेची वाढे, प्रारब्धेची बरे पोट तुका करीना. मग संसार प्रारब्धानी होतो का प्रयत्नानी? प्रारब्ध लागतं, प्रयत्न चालत नाही तिथं. आणि परमार्थ प्रारब्धानी का प्रयत्नानी? प्रयत्ने लाभते ज्ञान पुढे तन्मयता घडे. अरे प्रयत्न लागते, मांडी घालून श्रवण करणं प्रयत्न येतं. मांडी घालून मन असणारं कानात ठेवून अवधान देऊन ऐकणं, लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐकणं, हे काय येतं? प्रयत्न येतं. मनन करणं दिवसभर प्रयत्न, त्याचा ध्यास लागणं प्रयत्न, याला अभ्यास म्हणावं. म्हणून असाध्य ते साध्य करीत असायस. कारण अभ्यास तुका म्हणे अनंत जन्माचे संस्कार मोडण्याकरता तुम्हाला तितकेच प्रयत्न करावे लागतील. हे एका जन्माचे संस्कार नाहीत. अरे एका जन्मातले संस्कार जर माणसाला सुटत नाही तर हे अनंत जन्माचे विषय भोगण्याचे संस्कार आहेत. अनादिकालाचे ठाई नित्य विषय सेविले पाहिजे. चित्ताच्या डोई जडवून ठेले. अनंत काळामध्ये देह मिळाला त्याला मी म्हणले आणि विषयात असणारं सुख पाहिलं. आणि जेव्हाचा तर पताच नाही, संताची ते भेटत नाही. म्हणून ते तसाच जन्म मरणाचा कोढ आपल्या पदरात पडलेला आहे. म्हणून इथं तो सिद्धांती म्हणतात, म्हणून प्रत्येक वस्तूपासून काहीतरी सुखदुःख होतं. तुमचे हे ज्ञान निष्फळ आहे. म्हणून निष्फळ अशा ज्ञानाची उत्पत्ती होणे शक्य नाही. याकरता ज्ञानाचा व ग्रंथाचा जन्यजनक भाव संबंधही तो खोटा आहे. म्हणून प्रयोजन व संबंध यांचा अभावामुळे ग्रंथ निष्फळ आहे, असं पूर्वपक्षाचं म्हणणं आहे. आत्तापर्यंत जे ऐकलं आपण तो पूर्वपक्षाचं. म्हणून सिद्धांत मताने प्रयोजनाची सिद्धी, कार्याध्यासाचा संभव आता सुरू झाला. आत्तापर्यंत जे ऐकलं आपण हे पूर्वपक्षाचीच वल्गना होती. हे कोणाची वल्गना होती? हे पूर्व तर्कवादी, वितंडवादी, तार्किक. म्हणून तार्किकाचा टाका संघ नारायण आळवावा. म्हणून ह्या तार्किक जे तर्क लावणारे लोक, काय असण्याचं तर्क बघा. काय म्हणते, गहू पेरला गहू उगवतो, ज्वारी पेरली ज्वारी उगती, करडं पेरलं की करडं उगतं, माणूस मेला की माणूस होतो. हे पाहतायचा तर्क. ज्वारी पेरल्यावर काय निघती? गहू पेरल्यावर, करडी पेरल्यावर, आणि तसं माणूस मेल्यावर. हे असे तर्क लावते. ते काय लावते? तर्क. अरे ज्वारी पेरली तरी ज्वारीच्या ठिकाणी वासना नाही, गहू पेरला तर गव्हाच्या ठिकाणी, आणि माणूस मेला तर वासना आहेत त्याच्या ठिकाणी, अनंत वासना आहेत. त्या वासनात त्याच्या पुढच्या जन्माला काय होतात? कारण होतात. हे कुठं त्याला कळतं जन्म घेणे? कुठं शास्त्र पाहिलं त्यांनी जन्म घेणे लागे वासनेच्या संगे? जन्माचे ते मूळ दुःख, दुःखाचे ते मूळ जन्म घेणे. अरे जन्मामुळंच बघा अनेक तुम्ही पाहतात, काही माणसं मुलं जन्मतात पण पहिल्या जन्माच्या आठवणी सांगतात त्या, की ह्या गावात होतो मी, ह्या घरात जन्मलो होतो, हा सगळा परिचय देतात ते. हे माझे आजोबा होते, फोटो पाहिला की ही माझी आई होती, आणि असा ह्या पोरासंग मी खेळलो, आमच्या वावरात झाड होतं आंब्याचं. आणि खरंच असतं. पहिल्या स्मृती त्याच्या जागृत होतात ह्या जन्मात बी. असे असणारे तुम्ही टी व्ही किंवा कुठं मोबाईलमध्ये पाहता ना.
म्हणून आपल्याला नाही त्या स्मृती पाहिल्या जन्मातल्या तट पुसट झाल्या. काय झाल्या? पुसट झाल्या. त्या फायली पडून येतात, पण त्या असणाऱ्या इतक्या प्रिंटिंगमध्ये पडल्या, त्याच्यावर अनेक फायली पडल्यामुळं अहो गर्भ असणारं तुम्हाला गर्भातली आठवण नाही मी होतो कोण होतो कुठली. हां, मग ती स्मृती काय झाली तुमची? लुप्त झाली, लोपली. बालपणातल्या खोड्या केलेल्या आहेत का तुमच्या ध्यानात? हां, बालपणात नव्हती का तुम्ही? बालपणात नव्हती का? मग आहे का माहीत तुम्हाला बालपण कसं केलं? तर काय काय केलं तुम्ही बालपणात? काय काय खाल्लं? खाल्लं नाही का? सांगायचंच का तुम्हाला? मग त्याचं काय नाही. तुम्ही नव्हते का? स्मृती नाही. तरुणपणात तुम्ही बघा. आता गेल्या हप्त्यात, आज कोण वार आहे? मंगळ. गेल्या हप्त्यात मंगळवारी दुपारा तुम्ही काय जेवण केलं होतं सांगा बरं, कोण सांगतं? तर मंगळवारी नव्हते गेल्या हप्त्यात तुम्ही? हां, गेल्या हप्त्यात मंगळवारी नव्हते का तुम्ही? मग मंगळवारी दुपारा जेवले का नाही तुम्ही? मग सांगा बरं कोणची भाजी खाल्ली तुम्ही मंगळवारी दुपारा? एक हप्त्याचा जर तुमच्या ध्यानात नाही राजा हो, कुठलं एक हप्त्याचं तुमच्या ध्यानात नाही तर पूर्वजन्माचं काय ध्यानात ठेवताल तुम्ही? पहिल्या फाईलीच्या गेल्या 23 स्मृतीत ते दुसऱ्या स्मृती तयार झाल्या, पुन्हा नव्या स्मृती आल्या की जुन्या स्मृती मागं पडत असतात. नवा पाहुणा जोडा की जुना पाहुणा विसरत पडत असतो. नव्याची हे या 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 बरेच दिवसापासून आले नाही, लग्न झालं तेव्हापासून आलेच नाही तुम्ही, त्याची वरवर. आणि जुन्या पाहुण्याचे या मंगाला दायकीस मला कोणीकडं आला आणि कोणीकडं गेला काय नाही. आणि तेच म्हणतो गेलं का रे ते उपट सुंब्या, तसंच गेलं का जीव घालून गेलं. कसं गेलं ते म्हणजे त्याच्याबद्दल काय नाही आदर नाही, प्रेम नाही. काहून की ते जुनं झालं ना. तशा तुमच्या स्मृती काय झाल्या? नव्या आल्या की त्या पड्या कपाटात जुन्या पोरचीवर नव्या आल्यात, जुन्या मागं पडायल्यात. म्हणून इथं सिद्धांत मताने प्रयोजनाची सिद्धी कार्याध्यासाचा संभव प्रस्तुत विषय प्रयोजनाविषयी विचार आहे. हा आहे प्रयोजन म्हणजे फल. प्रयोजन म्हणजे फल. म्हणून फल संसाराला नाही, काहून की संसाराला उपक्रमच नाही, तो उपसंहार बी नाही. संसार कुठं निघाला नाही आणि कुठं पोहोचायचा नाही. मृगजळाची नदी कोण्या डोंगरातून निघाली नाही आणि कोण्या सागराला पोहोचायची नाही. मृगजळाची नदी कोण्या डोंगरावर निघाली हो आणि कोण्या सागराला पोहोचती? हां, म्हणून तसा हा संसार, याला उपक्रम सुरुवात कुठून संसाराची आणि याचा शेवट कुठं लागला मिळ तुम्हाला कधी? याची सुरुवात कुठून आहे संसाराची? हां, याची सुरुवात म्हणजे ते मागून आला आणि तुमच्यावर ढकलून दिलं. जसं त्या राजाने राज्य केलं तसं तुम्ही करा मरा. बापाने केलं, कारण की बापाच्या आज्याने तेच केलं होतं, पुढं बापाने बी तेच केलं, तुम्ही बी तेच करायले. मग ते केलं कुठं गेले ते? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचुनी रीता. मग आजा मेला पंजा मेला, मेले का नाही ते? कुठे गेले ते बरं? आता हाय मेल तुम्हाला बरं. ते मेले तुमचं कसं काय? ते मेले तर जाते, मेले पण तुमचं काय भानगड आहे? तेच तुम्ही आता मृत जागायले. बरं सांगा आता तुम्ही जितके इतका मेलेले आहेत, जाऊ द्या आता तुमची परीक्षाच घे. तुम्ही आता जितके इतका मेलेले आहेत, हे तुम्ही जितके आहेत का मेलेले आहेत का? मग चलो द्या लाकडं आणतो जातात. हे तुम्हाला काहीच म्हणता येत नाही. मेलेले म्हणता येत नाही, जित्ते म्हणता येत नाही. अशा कोमात गेलेल्या माणसाला जित्त म्हणावं का मेलेला? होय, कोमात गेलेला माणूस जित्त असतो का? नाही. मग मेलेला असतो का? मग तुम्ही तसे कशात येत आता? कोमात हे सगळे कवाशी काय होईल काही? कोमातल्या माणसाचं काय सांगता? फक्त डॉक्टर म्हणजे बरं आहे द्यायचं. बरं आहे काय बरं आहे ते मागं पुढं झालं, टून 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 वाजत
आणि काय बरं तसं तुमचं मागं पुढं टुनटुन वाजायला टुनटुन का बंद होईल काही सांगता येत नाही. म्हणून फल कशाला म्हणावं, फल प्रयोजन. अरे संसाराला फलच नाही, कारण की त्याला उपक्रम नाही, उपसंहार नाही, कुठून निघाला नाही, कुठं जाचा नाही. परमार्थाला सुरुवात आहे, परमार्थाला शेवट आहे. कुठून सुरुवात आहे, मी कोण आहे याच्या विचारापासून. समाप्ती कुठे आहे, मीच्या ठिकाणी. परमार्थ कुठून सुरू, मी पुसून. आणि शेवट कुठं, मी पर्यंत. मी पुशी शेवट. परमार्थ सुरू कुठून होतो, आहे मी हा कोण, करावा विचार. मी कोण आहे इथून परमार्थाची सुरुवात, आणि मी ब्रह्म इथं शेवट. जिथून सुरुवात तिथं शेवट. आहे मी हा कोण, करावा विचार ही सुरुवात. आणि मग अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म तत्वमसी. अयम आत्मा म्हणून अयम आत्मा नित्य उपलब्ध हो, माझा आत्मा मला नित्य उपलब्ध. इथं शेवट आहे त्याचा. आणि ते शेवट झाला की पूर्ण झालं. पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. घरा आले, घरा आले, घरा आले कृपाळ. म्हणून प्रस्तुतीविषयी प्रयोजनाविषयी विचार हा आहे. प्रयोजन म्हणजे फल. कारणासह म्हणून कारणासह वर्तमान जगन्निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती. याचाच अर्थ सकल दुःख निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती होय. शब्दाचा अर्थ, ह्या शब्दाचा अर्थ आहे कारणासह वर्तमान सकल दुःखाची निवृत्ती. कारणासकट वर्तमान जे सकळ दुःख आहे त्या सगळ्या दुःखाची काय निवृत्ती. आणि जो परमानंद आहे त्याचीच प्राप्ती. जो सगळ्यात परम उच्च कोटीचा आनंद तो असणारा त्या आनंदाची प्राप्ती किंवा सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हेच असणार. ह्या शब्दाचा अर्थ फल आहे. असं कळणं किंवा असं पदरात पडणं, अशा स्थितीवर अंग बांधणं हेच काय या ग्रंथाचं प्रयोजन आहे. वेदांत शास्त्राचे म्हणणे असे आहे की प्रयोजन जीवाला प्राप्तच आहे. वेदांत शास्त्र असं म्हणतं की जीवाला हे प्रयोजन, हे फळ प्राप्तच आहे. कसं आहे, तुम्हाला प्राप्तच आहे. काही मिळवायचं नाही, ते तुमचं स्वरूपच आहे. ते तुमचं काय स्वरूपच आहे. तुम्हाला कुठं मिळवायचं नाही. ते मिळणारी गोष्ट मिळत असते पुन्हा जात असते. जे मिळालं ते गेलं. जे जे तुम्हाला आतापर्यंत मिळालं आणि ते गेलं. तसा तुम्हाला आत्मा मिळवायचा का, ते तुमचं काय. तुम्हाला ब्रह्म मिळवायचं का नाही, ते तुमचं काय स्वरूपच आहे. म्हणून प्रयोजन जीवाला प्राप्तच आहे. वेदांत शास्त्राचे म्हणणे असे आहे की त्याप्रमाणे पण त्याच्या अज्ञानामुळे जीवाच्या मागे जन्म मरणाचे दुःख लागले आहे. फक्त ब्रह्माचं अज्ञान नाही, आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही. म्हणून अज्ञानामुळं जन्म मरणाचं दुःख जीवाच्या पाठीमागं लागलं. कशामुळं, फक्त ज्ञान नाही. मीचं मला काय नाही. हां, मी कोण हे ओळखी बुडाली. मी कोण आहे याचीच काय बुडाली. अहम ममता काय अजळ झाली. आणि मी कोण हे काय बुडाली, ओळख बुडाली. तुमच्याकडे जी ओळख आहे मीची, ती चुकलेली ओळख आहे. तुमच्याकडे जे ॲड्रेस आहे, पत्ता आहे, माहिती आहे, ती चुकीची माहिती आहे. मी जे हे चुकीचं आहे, मी ह्या नावाचा चुकीचं आहे, मी ह्या गावाचा आहे, हे तुमचा जो ॲड्रेस आहे ते सांगतात ते सगळा चूक आहे. खोटा ॲड्रेस आहे तो, खरा नाही. खरा ॲड्रेस आहे तुमचं. तुम्ही ब्रह्म आहेत, सच्चिदानंद आहात. म्हणून हे जन्म मरणाचं दुःख केवळ अज्ञानामुळे, दूरीच्या अज्ञानामुळे जसा सर्प भासतो तशी ब्रह्म्याच्या अज्ञानामुळे जगत प्रतीती येते. याचाच उलट पूर्वपक्षाचे म्हणणे बंध मिथ्य नसून सत्य आहे. कारण अध्यासाला जी सामुग्री लागते ती सामुग्री इथे नाही. म्हणून कार्याध्यासही नाही व कारणाध्यासही नाही. म्हणून बंध सत्य आहे. सत्य म्हणण्याच्या निवृत्तीकरता कर्माचरण केले पाहिजे असं ते जे म्हणतो ते सगळं खोटं आहे. असे 3 मुद्दे पूर्वपक्षाचे मांडले आहेत. त्याचे खंडन सिद्धांती कर्माने देतात. त्यांनी 3 मुद्दे मांडले होते. सत्य, ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय असणारं दोष
आणि त्याच्यामुळं काय झालं आहे, अध्यास झाला ही अध्यासाची सामुग्री. म्हणून कारण अध्यासन कार्य अध्यास हे सगळं खोटं आहे, हे असणारं सगळं सुखदुःख खरं आहे. म्हणून खरं सुखदुःखाला कर्मच करावं लागेल आणि कर्मप्रधानच मोक्ष आहे, तुमचा ज्ञानप्रधान मोक्ष नाही, असं पूर्व पक्षाचं आहे. त्याचं आता खंडन करायला आपण उद्या सकाळी पाहू. पुंडलिका वरदी. आता विश्वात्मके देवे वागयज्ञ तो सावे, तो सोने मज द्यावे, जे खळाची व्यंकटी सांडो, सत्कर्मे रती वाडो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरिताचे, विश्वस्वधर्म सूर्य पहावो, जो जीवांशील तो ते लाहो, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांती मांदियाळी, अनाव्रत भूमंडळी, चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणे ते गाव, बोलती जे अर्णव, चंद्रमे जे अलंक्षण, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोने तिने लोकी, भजिजो आदि पुरोखे आणि ग्रंथो विशेषी लोकी, द्रष्टा द्रष्ट विजय एत म्हणे श्री विश्वे, हा होईल दान बसावो, एने वरी ज्ञान देवो सुखिया झाला, एने वरी ज्ञान देवो, एने वरी ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. पुंडलिका. जय जय.